पत्राचा देखील तुमच्या खात्यामधनं पुणे महानगरपालिकेकडून मला उसाचं उत्तर सुद्धा नाही भेटलं. आत्ता देऊन काय पाहिजे हो. एप्रिलमध्ये पत्र दिले. काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही मला रात्र निवाराचं काय देता आणि हे मी तुम्हाला काय म्हणतोय की बेवारस आजी आजोबांना सांभाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं काय तरतूद केली. ही महानगरपालिकेनं 99 वर्षाचा करावा सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही नाव दाखवलं का? मी काय म्हणाला मला कुणा दिले, कोणत्या खात्याने दिले मला? आमच्या मालमत्ता व्यवस्थापकडनं तुम्ही आलाय ना, का समाज विकासाकडनं आलाय? समाज विकास तुम्ही आता कोणाकडनं आला? मालमत्तेकडनं आला. मालमत्तेनं मला 2 पत्र दिलेले आहेत आणि दोन्ही पत्र हे पत्र मला बेजबाबदार आणि दिशाभूल करणारे आहेत. तर उपोषण तुम्हाला मी सांगतो मी आता कोणाची नाही, मी तुम्हाला उपोषण हा माझा अंतिम आहे निर्णय. त्या जागेवरती एकतर मी आश्रमसाठी जागा घेईल, नाही तर महानगरपालिका स्वतः उभा राहून ते लोकांना सांभाळेल. म्हणजे मला लोकांना, बेवारस लोकांची सेवा करून संबंधित जागेवरती पुन्हा मला लोकांना घेऊन ॲडमिट करता येईल, तुमच्याकडे दाखल करता येईल. नाही तर महानगरपालिका मला जागा देईल आणि मी त्या जागेवरती, मी फुकट मागत नाही तुम्हाला सांग. माझा संसार सभा मागत नाही. माझा मुलगा वकील आहे, माझा वकील आहे. माझी बायको नोकरी करते पुणे महानगरपालिकेमध्ये. माझी मुलगी UPSC करते. तुमच्याकडनं पत्रच नाही, तुम्ही काय मला प्रस्ताव सांगताय? तुम्हाला दिलाय प्रस्ताव? काही दिलेला नाही तुम्ही मला. आणि सांगतो एप्रिलमध्ये दिला. सांगतो मी उपोषण हे माझं कायम आहे जोपर्यंत मला जागा भेटत नाही किंवा महानगरपालिका स्वतः जवळ महानगरपालिका ते जागा लोकांना सांभाळायलाची जबाबदारी घेत नाही तोपर्यंत माझं उपोषण हे कायम आहे. हे बघा, सहाय्यक आयुक्तांनी तुम्हाला पत्र दिलेलं आहे. हे बघा, 25/4/25ला पत्र दिलंय. आपल्याच नावाचं पत्र आहे ते. वाचा ना. वाचा, तुम्ही वाचा, आम्हाला सांगा. हे आपल्या अर्जाच्या अनुषंगाने तुम्हाला वाचा. त्याच्यात काय म्हटलं होतं तुम्हाला? तुम्ही 99 वर्षाच्या भाडेकरांनी मागणी केली होती आणि याच्यामध्ये आपणास काही मदत मिळू शकते का, त्यासाठी आपला अर्ज समाज विकास विभागाकडे पाठवलेला आहे. काय समाज विकास विभागाकडे पाठवलेला आहे. हो, असं त्यामध्ये उल्लेख आहे. हो. हे पत्र मला भेटलं नाही. हे पत्र मला भेटलं नाही. माझी औषध आहे आमच्याकडून पाठवलं गेलंय 25 एप्रिलला. मला आता व्हॉट्सअपला देऊन टाका, मला काहीच अडचण नाही. परंतु माझं उपोषण काय आहे मला माहिती होईल. कमीत कमी मला पाठवलेलं आहे महानगरपालिकेला म्हणून. द्या माझा नंबर. माझं 2 महत्त्वाचे मुद्दे. एक, पुणे महानगरपालिकेनं पुणे शहरमधले मनोरुग्ण, बेवारस, अनाथ, निराधार, वैफल्यग्रस्त, मरणासन्न अवस्थेमध्ये फुटपाथवरती ससूनच्या बाहेर ब्रिजच्या खाली जे मनोरुग्ण, बेवारस आता आहेत. 9823 50 52 58 10 56 एक तर त्यांनी सांभाळण्याची जबाबदारी घ्यावीत. तेव्हा आम्ही यांना सांभाळतो. जसं तुम्ही आम्हाला ड्रेनेज देताय, लाईट देताय, घरं सारी देताय, पण यांना सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही काय टाळताय? तुम्ही ते स्वीकारा. मी सोडतो उपोषण. मला बिल्डिंग दाखवा आम्ही यांना ही केली म्हणून. नाही तर मग मला जागा द्या, मी सांभाळतो. आणि फुकट नाही मागा. मी तुम्हाला 99 वर्ष भाडे बघायला लागलो आणि तुमचं कितीही असू दे पैसे मी द्यायला तयार आहे. सुरक्षा आणि ठेव जी आहे तुमची महानगरपालिकेची नियम द्यायला मी तयार आहे. अजून काय पाहिजे? असा व्यक्ती आहे का कोण लोक फुकट मागतात?